आमदार अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे विधान परिषदेत पडसाद. सभागृह नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला अबू आझमींच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध. सभापती राम शिंदे यांचे सरकारला आझमी यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश. आमदार आझमी यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी झालेल्या गदारोळामुळे सभागृह आधी दोनदा त्यानंतर दिवसभरासाठी तहकूब. ही होती विधान परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची काही क्षणचित्रे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरला तो आमदार अबू आझमी यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे. सोमवारी 3 मार्च रोजी अबू आझमी यांनी विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, त्याचं साम्राज्य अफगाणिस्तान ते ब्रह्मदेशापर्यंत पसरलं होतं, तसंच त्याच्या साम्राज्यात भारताची भरभराट झाली आणि त्या काळी देशातून सोन्याचा धूर निघत होता असा दावा केला. दुपारी 12 वाजता सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी आमदार अबू आझमी यांच्यावर सरकारनं कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली. अबू आझमी यांनी केवळ औरंगजेबाचं कौतुक केलेलं नसून त्यांनी राज्यातील एका विशिष्ट धर्माला चिथावणी दिल्याचाही आरोप त्यांनी केला. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीनं अटक करावी अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी सुरू केली. तसंच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा प्रकारच्या घोषणाही यावेळी सत्ताधाऱ्यांनी दिल्या. घोषणाबाजी थांबत नसल्यानं अखेर सभापती राम शिंदे यांनी सभागृह अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. 30 मिनिटांच्या तहकुबीनंतर सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झालं. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बोलायला सुरुवात केली, पण सभागृहाच्या कामकाजाविषयी सदस्य अनिल परब हे नाराजी व्यक्त करत असताना पुन्हा एकदा सत्ताधारी पक्षातील सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या गोंधळातच दानवे यांनी अबू आझमी यांनी औरंगजेबाचं केलेल्या उदात्तीकरणाचा निषेध करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करत इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर आणि शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावरही सरकारनं कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी विरोधी पक्षातील सदस्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा सभागृहात झळकवण्यात आल्या. सत्ताधारी ही घोषणाबाजी करत असताना दोन्हीकडचे सदस्य सभापतीसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले आणि जोरदार गदारोळ झाला. सभापती राम शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातील जनतेचे आराध्य दैवत असल्याचं सांगत विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना तीव्र असून असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांवर सरकारनं कारवाई करावी असे निर्देश दिले. सभागृहाचे नेते एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण वादावर सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांच्या मारेकऱ्याचे म्हणजे औरंगजेबाचे गोडवे गाणाऱ्या विधानसभा सदस्य अबू आझमी यांचा आम्ही निषेध करतो. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिशय आक्रमकपणे केली. अबू आझमीसारखी माणसं शरीरानं भारतात राहत असली तरी मनानं मोगलाईतच जगत आहेत. त्यांना देशाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी कसलंही देणं घेणं नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. औरंगजेब कसा शासक होता हे जगाला माहीत आहे. औरंगजेब क्रूरकर्मा होता. अशा राक्षसांची भलामण करणाऱ्या पिलावळीचा आम्ही धिक्कार करतो, असं शिंदे म्हणाले. अबू आझमींवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी करत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की अबू आझमींनी अशी विधानं केली तरी त्यानं इतिहास बदलणार नाही, कारण हा इतिहास मराठ्यांच्या शौर्याचा आहे, पराक्रमाचा आहे. 9 वर्षात 69 लढाया जिंकणारे शंभूराजे हे महापराक्रमी होते, उत्तम प्रशासक होते. औरंगजेबाचा खोटा इतिहास सांगण्यापेक्षा संभाजी महाराजांचा खरा इतिहास अबू आझमींनी शिकावा, असं सांगत देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था, असंही शिंदे म्हणाले. अबू आझमी यांचा तीव्र शब्दात निषेध करत शिंदे यांनी आपल्या निवेदनाचा समारोप केला. त्यानंतर काँग्रेस नेते भाई जगताप भूमिका मांडण्यासाठी उभे राहिले असता पुन्हा सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे सभापती राम शिंदे यांनी 15 मिनिटांसाठी सभागृहाचं कामकाज तहकूब केलं. सभागृहाच्या कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यावर भाई जगताप बोलण्यास उभे राहिले, मात्र त्यावेळी सत्ताधाऱ्यांकडून पुन्हा एकदा अबू आझमी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात झाली. गोंधळातच जगताप यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्याचा निषेध केला, तसंच त्यांच्यावर कारवाईचे समर्थन केलं. तसंच अभिनेते राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावरही अशीच कारवाई व्हावी अशी मागणी केली. यावेळी सभापती राम शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधानं करणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई व्हावी अशा सूचना दिल्या. तरीही सत्ताधारी आणि विरोधकांकडून घोषणाबाजी न थांबल्यानं सभागृहाचं कामकाज पूर्ण दिवसासाठी तहकूब करण्यात आलं.
सभागृहाची बैठक उद्या दुपारी 12 वाजता भरणार असल्याचं सभापतींनी जाहीर केलं. समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांच्या वक्तव्यावरून विधानसभेत गदारोळ. आझमी यांच्या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं निवेदन. गदारोळामुळे विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. ही होती विधानसभेच्या दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेच्या कामकाज पत्रिकेवरील कोणतंही कामकाज होऊ शकलं नाही. हेच आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य सांगता येईल. समाजवादी पक्षाचे सदस्य अबू असीम आझमी यांनी काल माध्यमांसमोर बोलताना केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजप शिवसेना सदस्यांनी सभागृहात अबू आझमी यांच्यावर निलंबनाच्या कारवाईची आग्रही मागणी केल्यानं सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळं सभागृह 3 वेळा तहकूब करावं लागलं. तर त्यानंतरही कामकाज करणं अशक्य असल्यानं दुपारी 12:15 वाजता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं. हेच आजच्या कामकाजाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. सकाळी 11 वाजता विधानसभेचं कामकाज सुरू होताच संतप्त भाजप आमदार महेश लांडगे यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या शिवप्रेमी नागरिकांमध्ये संतापाची भावना असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की अबू आझमी यांनी जाणीवपूर्वक हिंदू शिवप्रेमी नागरिकांच्या भावना भडकवण्यासाठी हे वक्तव्य केलं असून त्याबद्दल त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील अबू आझमी नेहमीच अशा प्रकारच्या हिंदूच्या भावना भडकवणारी वक्तव्य करत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर अनन्वित अत्याचार करणारा, स्वतःच्या बापाला आणि भावांना निर्दयीपणे ठार करणारा, तुळजापूरच्या भवानी मंदिराचा विध्वंस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या अबू आझमी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भाजप सदस्यांच्या वक्तव्यांचं समर्थन केलं. ते म्हणाले की सभागृहात अबू आझमी यांच्याकडून नेहमीच अशा प्रकारे सामाजिक सौहार्द बिघडवणारी वक्तव्ये केली जातात. यावेळी देखील आझमी यांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विरोधी बाकावरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांना बोलण्याची संधी दिली. भास्कर जाधव यांनी आपण नियम 97 अन्वये सभागृहात प्रश्नोत्तर रहित करून आझमी यांच्या वक्तव्यावरील मुद्द्यावर लक्ष वेधल्याचं सांगितलं. त्यावेळी सभागृहात सत्ताधारी बाजूचे सदस्य वेलकडे धावले आणि गदारोळ सुरू झाला. यावेळी सत्ताधारी बाजूच्या सदस्यांकडून जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा दिल्या जात होत्या, तर अनेक सदस्यांनी आपली आसनं सोडून पुढे जात अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत निदर्शनं सुरू केली. या सदस्यांना जागेवर जाण्यासाठी वारंवार सूचना देण्यात आल्या. मात्र यावेळी दोन्ही बाजूच्या सदस्यांकडून जोरदार नारेबाजी सुरू असल्यानं प्रथम 11:08 कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब केल्याची घोषणा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झालं. त्यावेळी गोंधळातच विरोधी पक्षांच्या बाजूनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी अबू आझमी यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. त्यावेळी सत्ताधारी सदस्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती, तर विरोधी बाजूच्या सदस्यांनी देखील त्याचवेळी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सभागृहात कामकाज करणं अशक्य असल्यानं अध्यक्ष नार्वेकर यांनी कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केलं. पुन्हा सभागृहाचं कामकाज सुरू झालं. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंधळातच आपली भूमिका मांडली. त्यावेळी दोन्ही बाजूचे सदस्य आपल्या मागणीवर ठाम होते. त्यांच्याकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्यातच एकनाथ शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले की समाजवादी पक्षाचे सदस्य अबू आझमी यांच्या वक्तव्यामुळे सदस्यांच्या नव्हे तर संपूर्ण शिवप्रेमी नागरिकांच्या भावना भडकवण्याचं काम केलं जात आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचे कसे हाल त्या औरंगजेब यानं केले ते त्या छावा सिनेमातून समोर आलं आहे. मात्र आझमी यांच्याकडून त्याच औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ निलंबित करावं, असं शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या वक्तव्याच्या वेळी विरोधी बाकावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार जोरदार घोषणाबाजी करत होते. त्यानंतर सत्ताधारी सदस्यांकडून नारेबाजी सुरू झाली. देवयानी फरांदे आणि अन्य सदस्यांनी अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत जाऊन आग्रहीपणे आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सभागृहात प्रचंड गोंधळाची स्थिती होती. त्यावेळी तालिका अध्यक्ष संजय केळकर यांनी कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब केल्याची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कामकाज सुरू केलं. तेव्हा त्यांनी सदस्यांना पुढील कामकाज करण्यासाठी आपापल्या जागेवर जाण्याची सूचना केली. मात्र सत्ताधारी भाजप शिवसेना आमदारांकडून घोषणाबाजी सुरूच होती.
त्यामुळे सभागृहात गोंधळाची स्थिती होती. शिवसेना सदस्य मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गोंधळातच अबू आझमी यांच्या वक्तव्यांमुळे सदस्यांच्या भावना दुखावल्या असून आझमी यांना निलंबित केल्याशिवाय सभागृहाचं कामकाज सुरू होऊ शकणार नाही असं सांगितलं. त्यानंतरही गदारोळ सुरूच राहिला. त्यामुळं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 12 वाजून 14 मिनिटांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करत असल्याची घोषणा केली. त्यामुळं आजच्या दिवसभराच्या कामकाज पत्रिकेवरील कोणतंही कामकाज होऊ शकलं नाही.